आपण 12ही स्पर्धकांची गाणी ऐकली. आपली 13वी स्पर्धक कोमल कानाकिया हिची तब्येत बरी नसल्यामुळे आजच्या भागात ती परफॉर्मन्स देऊ शकली नाही. पण आम्हाला सगळ्यांनाच खात्री आहे की कोमल लवकर बरी होईल आणि पुढच्या भागात नक्की या मंचावरती पुन्हा एकदा परफॉर्म करेल. पण त्याआधी कालच्या आणि आजच्या भागाचा निकाल. मी सगळ्या स्पर्धकांना पुन्हा एकदा मंचावरती येण्याची विनंती करते. मी परीक्षकांना विनंती करते की कालच्या आणि आजच्या भागाचा निकाल त्यांनी आता जाहीर करावा. मला एक गोष्ट जरूर नमूद करावीशी वाटते की या दोन्ही दिवसांच्या या थीम्समुळे म्हणा आपल्याला खूप छान एक व्हरायटी बघायला मिळाली तुमच्या सगळ्यांकडून. सगळ्यांनी उत्तम प्रयत्न केला आपापलं बेस्ट देण्याचा. एक गोष्ट घडली आहे मागे घडल्याप्रमाणे की दोन स्पर्धक म्हणजे दीपिका तू आणि स्वरूपा तू, तुम्ही दोघी जणी आज डेंजर झोन मध्ये आहात. पण दोघींना सारखेच गुण मिळालेत. तर आमची आता आज अशी इच्छा आहे की दोघींनी एकच गाणं, तुम्ही दोघींनी एकमेकांशी बोलून ठरवा कुठलं गाणं, दोघींनी तेच गाणं सादर करावं आणि त्यानंतर आम्ही आमचा निकाल जाहीर करू. फिरता बाजूस डोळे किंचित ओले, सरदार सरसावनी उठले शेले, रिकिबीत टाकले पाय जेलले भाले, उसळले धुळीचे मेघ सात निमिषात, उसळले धुळीचे मेघ सात निमिषात, मराठे वीर दौडले जात, वेळात मराठे वीर दौडले जात, ज्ञानातून उसळे तरवारीची पात, वेळात मराठे वीर दौडले जात, वेळात मराठे वीर दौडले जात, वेळात मराठे वीर दौडले जात. आता जी दोन्ही गाणी ऐकली ना, अगदी मनापासून सांगायचं होतं ना तर कोणी चांगलंही गायलं नाही कोणी वाईटही गायलं. दोघींचंही ॲव्हरेज झालं.
स्वरूपा, तुझा आत्तापर्यंतचा सारेगमा मधला प्रवास, तू गायलेली गाणी आणि ज्या पद्धतीने तू पहिल्या एपिसोड पासून इम्प्रेस केलेस, त्यानंतर 2-3 परफॉर्मन्स तुझे जसे होते ते लक्षात घेऊन, आणि दीपिका, तुझा पहिल्या एपिसोड पासूनचा तुझा प्रवास आणि त्यानंतर मागच्या एपिसोडमध्ये तुझा उच्च दर्जाचा परफॉर्मन्स, या दोन्हीला कन्सिडर करून आम्ही एका निर्णयावर पोहोचलोय. तुम्हाला दोघींनाही अजून एक संधी उपलब्ध व्हावी. माहिती आहे, प्रत्येक दिवस वेगळा असतो, प्रत्येक वेळेला त्याचं माप इकडचं तिकडं उजवं डावं होत राहतं. पण त्याचमुळे तुम्ही जी आधीची गायलेली गाणी आहेत, तुमच्या दोघींसाठी सांगतो, तिचा पडताळा घेऊन आम्हाला हा डिसिजन घ्यावा लागला. प्रत्येक दिवशी परीक्षा आहे. तिकडे पूर्वपुण्यावर मला स्वतःला मी नाही माफ करणार, तुम्ही का करताय? माफ करू नका. इट्स एव्हरी टाइम यू नीड टू हिट अँड यू रेज युअर बार. तीच गोष्ट मोठी मोठी करत जाता, हेडरूम वाढते, म्हणून उंच पाहायचं असतं. तेवढंच पाहिलं की धडकून धडकून तिथेच अडकाल. यू नीड टू हिट इट. दॅट्स व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग. एक कलावंत म्हणून आम्ही हा डिसिजन घेतोय की पुढच्या भागामध्ये तुम्हाला दोघींना एक संधी उपलब्ध व्हावी. आणि हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की इथून पुढे असे प्रसंग अनेक येणार आहेत. आम्हीच म्हणत होतो तुम्हाला, आम्हाला अडचणीत पाडा, पण अडचणीत चांगलं गाऊन पाडा रे. हे दोघींनी सेम गायलं, तसं नको. आजचा आपला भाग जो आपण शिवरायांना अर्पण केलाय, त्यांच्याही आयुष्यात खरंच खूप कसोटीच्या वेळा आल्या आणि त्याला कसं धैर्याने आणि प्रामाणिकपणे आणि सच्चेपणाने तोंड द्यायचं हे त्यांनी आपल्या महाराष्ट्राला शिकवलंय. सो मला माहिती आहे की त्या 24 मधले आज 12 आहेत आणि हे 12 पुढे त्यांच्यासाठी असा डिसिजन अवघड करतील की या 12तला एकही एलिमिनेट करावा असं त्यांना वाटणार नाही. आजचा भाग इथेच संपूया. पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9:30 वाजता. तुम्ही पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. आयडिया मोबाईल धारकांच्या मते त्यांना पुन्हा एकदा ऐकायला आवडेल पूजा गोपालनचं गाणं. पाहूया त्याची एक झलक. जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. ये खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के. जब अंत समय आया तो